पण आज 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं जे ज्योतिर्लिंग सौराष्ट्रीय सोमनाथ ह्याची कथा बघणार आहोत। सौराष्ट्रीय सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुन उज्जयिनी महाकाल ओंकार मंगलेश्वरम परल्ये वैद्यनाथंच डाकिन्य भीमाशंकरम सेतुवंदे तु रामेशम नागेशम दारुकावणी वाराणस्ये तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम कृष्णेशम शिवाले एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातःपटे नरः सप्तजन्मीन् कृतं पाप स्मरणेन विनश्यति। ही 12 ज्योतिर्लिंग जी आहेत परमात्म्याचे, ह्या 12 ज्योतिर्लिंगाचे सकाळ संध्याकाळ जर नामस्मरण केलं तर सप्तजन्मीन् कृत पाप स्मरणेन विनश्यति असं सांगितलेलं आहे। ह्या 12 ज्योतिर्लिंगाचं लिंगामधलं पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे सौराष्ट्रीय सोमनाथ याची कथा आपण आज बघणार आहोत। हे ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये समुद्र तटावर वसलेलं आहे। दक्ष राजाला 60 कन्या होत्या। त्या 60 कन्यामधल्या 27 कन्याचं लग्न दक्ष राजाने चंद्राबरोबर लावून दिलेलं होतं। लग्न करून कन्या चंद्राबरोबर गेलेल्या आहेत आणि चंद्र रोहिणीवर जास्त प्रेम करू लागला। रोहिणीच्याच अवतीभोवती असायचा। बाकीच्या ज्या बायका होत्या 26 त्यांच्याकडे त्याचं कसलंच लक्ष नव्हतं। काही दिवस झाले दक्ष राजानं आपल्या कन्येला विचारलं, तुम्ही सुखी आहात का आपल्या पतीच्या घरी? तेव्हा रोहिणी काहीच बोलली नाही। ज्या 26 कन्या होत्या त्या म्हणू लागल्या, बाबा चंद्र आम्हाला पत्नी मानित नाही, तो एकट्या रोहिणीच्याच अवतीभोवती असतो, त्याच्यामुळे आम्ही काही सुखी नाहीत। तेव्हा दक्ष राजाने चंद्राला बोलावून घेतलं आणि सांगितलं, चंद्रा मी माझ्या 27 मुलीचं लग्न तुझ्याबरोबर लावून दिलेलं आहे। एकट्या रोहिणी तुझी पत्नी नाही तर ह्या 27 जे नक्षत्र आहेत त्या दक्षाच्या कन्या आहेत आणि त्या खूप सुंदर होत्या। आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा म्हणतो बघा, कुणाची जर मुलगी सुंदर असेल तर नक्षत्रासारखी सुंदर मुलगी आहे। अशा सुंदर अशा ह्या 27 कन्या होत्या चंद्राच्या बायका। पुन्हा काही दिवस गेले आणि दक्ष राजानं पुन्हा कन्याची चौकशी केली। तेव्हा त्या 26 कन्या म्हणू लागल्या, नाही बाबा चंद्रामध्ये काहीच फरक पडलेला नाही, चंद्र पहिल्यासारखंच अजून वागत आहे। पुन्हा दक्ष राजानं आपले जे वडील ब्रह्मदेव त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं चंद्राची वर्तणूक आणि चंद्रालाही बोलावून घेतलं आणि सांगितलं। ब्रह्मदेव म्हणाले, चंद्रा 27 ज्या बायका आहेत तुझ्या त्यांना तू नीट वागव। आणि दक्ष राजानंही सांगितलं, माझ्या कन्या दुःखी असल्यावर मी सुखी राहू शकत नाही चंद्रा, लग्न लावून तुझ्याबरोबर दिले तर तू त्यांना नीट वागव, समांतर सगळ्याशी दृष्टी ठेव। परंतु चंद्रामध्ये काहीच फरक पडलेला नाही। पुन्हा 3ऱ्या वेळेस मात्र दक्ष राजाने जेव्हा चौकशी केली मुलीची तेव्हा मुलींनी सांगितलं, चंद्रामध्ये काहीच फरक नाही, चंद्र रोहिणी भोवतीच फिरतो, आम्हाला तो पत्नी मानतच नाही। असं म्हणल्यावर मात्र दक्ष राजाने चंद्राला बोलावून घेतलं आणि त्याला विचारू लागला, चंद्रा तुला किती वेळेस सांगितलं, तुला सांगितलेलं समजत नाही का भाषा माझी? तुला मी शाप देतो, तुला क्षयरोग होईल। असा शाप दिल्याबरोबर चंद्र थरथरा कापू लागलेला आहे आणि ही वार्ता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि चंद्राचे जे आई वडील अत्रि ऋषी आणि अनुसया यांच्याही कानावर ही वार्ता गेली। चंद्राच्या ज्या 26 बायका 27 त्या सगळ्यांच्याच कानावर ही वार्ता गेलेली आहे। खूप दुःख झालेले अत्रि अनुसयेला आणि चंद्राच्या 27 पत्न्या यांनाही। ज्या 26 पत्न्या होत्या चंद्राच्या त्या आपल्या बाबाकडे गेल्या आणि म्हणू लागल्या, बाबा हो तुम्ही आमच्या पतीला शाप कसा दिला
तुम्ही काय आमच्या पतीला शाप द्या असं आम्ही काय तुम्हाला सांगितलं होतं का? आणि ही तुमच्याकडून चूक झाली असं त्या म्हणू लागलेल्या आहेत. परंतु शाप तर दिलेला होता. त्यामुळं सगळे दुःखात असताना ब्रह्मदेव तिथं आले आणि त्यांच्या सांगण्यावरून प्रभाग क्षेत्रामध्ये या सर्वांनी जाऊन मृत्यूवर विजय जो देव देतो त्या मृत्युंजय शिव परमात्म्याची आराधना केली. समुद्राच्या तटावर बसून रोज स्नान करून पार्थिव शिवलिंग तयार करून त्याचं पूजन केलेलं आहे. 6 महिने 10 कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप सर्वांनी मिळून 6 महिन्यात केला. 6 महिन्यानंतर शिव प्रगट झाले. शिव प्रगट झाल्याबरोबर चंद्रदेवाच्या पायावर पडलेला आहे आणि देवाला सांगितलं, देवा मला ह्या शापापासून मुक्त करा. तेव्हा देव म्हणू लागले, अरे शाप तर भोगावाच लागेल, परंतु त्याची प्रखरता मी कमी करू शकतो, त्याच्यातून मुक्त करता येत नाही. तेव्हा महादेव म्हणाले, चंद्रा तुझा पूर्ण क्षय होणार नाही. पौर्णिमेच्या दिवशीपासून तू पौर्णिमा झाल्यानंतर कृष्ण पक्षाची जी प्रतिपदा आहे त्या दिवशीपासून तुझा थोडा थोडा क्षय होईल आणि अमावस्या दिवशी पूर्ण क्षय होईल. परंतु एकच दिवस तुझा पूर्ण क्षय होईल, दुसऱ्या दिवशी पुन्हा तू कलेकलेनं वाढशील आणि पौर्णिमे दिवशी पुन्हा पूर्ण होशील. असं वरदान मिळाल्यानंतर चंद्र देवाच्या पायावर पडलेला आहे आणि चंद्राला तो शाप भोगावा लागू लागलेला आहे. तेव्हा चंद्राचा श्वास बंद होऊ लागला. शिव परमात्म्यानं हातात धरलं आणि डोक्यावर धारण केलं. शिवाच्या मस्तकावर जे चंद्राची कोर आहे ती कोर द्वितीय तिथीची कोर आहे. अशा प्रकारे चंद्राला डोक्यावर धारण केलेलं आहे, मस्तकावर धारण केलं. चंद्र शिवाच्या मस्तकी आलेला आहे आणि पुन्हा चंद्रानं वरदान मागितलं, देवा माझ्यासाठी तुम्ही इथं आलात तर आता तुम्ही इथंच स्थापित व्हावं, इथंच निरंतर राहावं. शिवानंही मान्य केलेलं आहे आणि त्या ठिकाणी चंद्राचं एक नाव सोम आहे आणि सोमासाठी आलेला नाथ म्हणजेच सोमनाथ म्हणून हे ज्योतिर्लिंग स्थापित झालेलं आहे. चंद्रानं ज्या कुंडामध्ये 6 महिने स्नान केलं त्या कुंडाला चंद्रकुंड असं नाव पडलेलं आहे. पापनाशक कुंड असं त्या कुंडाला म्हणतात. आजही ज्यांना क्षयरोग झाला किंवा असाध्य कोणताही रोग झाला असेल तर ह्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी त्या चंद्रकुंडामध्ये स्नान करून 6 महिने जर सोमनाथाचं पूजन अर्चना केली तर असाध्य रोग सुद्धा नीट होतो, त्याच्यातून सुद्धा मुक्ती होते. असा महिमा ह्या ज्योतिर्लिंगाचा आहे आणि असं हे ज्योतिर्लिंग चंद्रानं इथं भूतलावर आपल्यासाठी आणलेलं आहे.